नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मॅथमॅटिक्स पार्ट 2 म्हणजे जॉमेट्री या विषयाची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 7 मार्च 2025 रोजी झालेला आहे। एकूण 40 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 2022, 2023, 2024, 2025 या वर्षांच्या 10वीच्या वर्गाच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। नोट या ठिकाणी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत। क्वेश्चन नंबर 1 मधील एक क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम गिव्हन 4 मार्क्स साठी आहे। फर्स्ट, Out of the following, which is Pythagorean triplet? पहा 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी बी ऑप्शन करेक्ट आहे। 3, 4, 5। सेकंड क्वेश्चन, Angle ACB is inscribed angle in a circle with center O. If angle ACB is equal to 65 degree, then what is the measure of its intercepted arc AXB? त्याचे डी ऑप्शन करेक्ट आहे 130 डिग्री। क्वेश्चन नंबर 3, Distance of point 3 and 4 from the origin is? त्याचे सी ऑप्शन करेक्ट आहे 5। क्वेश्चन नंबर 4, If radius of cone is 5 cm and its perpendicular height is 12 cm, then the slant height is ... क्वेश्चन नंबर 4 चे सी ऑप्शन करेक्ट आहे 13 सेंटीमीटर। क्वेश्चन नंबर 1 मधील बी क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स 4 मार्क्स साठी आहे। फर्स्ट क्वेश्चन, त्याचे आन्सर पाहू। या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे। क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 2 चे आन्सर पाहू। या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे। क्वेश्चन नंबर 3, Angle made by a line with the positive direction of x-axis is 30 degree. Find slope of that line. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे। क्वेश्चन नंबर 4, In cyclic quadrilateral ABCD, measure of angle A is equals to 100 degree. Then find measure of angle C. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे। आणि आन्सर आहे Thus, the measure of angle C is 80 degree. क्वेश्चन 2 मधील ए क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज अँड रीराइट इट एनी 2 4 मार्क्स साठी आहे। एकूण 3 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, कोणत्याही 2 ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायच्या आहेत, पण या ठिकाणी आपण संपूर्ण ऍक्टिव्हिटी अभ्यासणार आहोत। फर्स्ट क्वेश्चन, The radius of a circle with center P is 10 cm. If chord AB of the circle subtends a right angle at P, find area of minor sector by using the following activity. Pi is equals to 3.14. ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। या ठिकाणी आपण ऍक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे। सेकंड ऍक्टिव्हिटी, In the following figure, chord MN and chord RS intersect at point D. If RD is equals to 15, DS is equals to 4, MD is equals to 8, find DN by completing the following activity.
Activity number 3. An observer at a distance of 10 meter from tree looks at the top of the tree. The angle of elevation is 60 degree. To find the height of tree, complete the activity. Square root of 3 is equals to 1.73. क्वेश्चन नंबर 2 मधील बी क्वेश्चन. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी फॉर 8 मार्क्ससाठी आहे. कोणतेही 4 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत 8 मार्क्ससाठी. प्रत्येक क्वेश्चनच्या आन्सरला या ठिकाणी 2 मार्क्स मिळतील. फर्स्ट क्वेश्चन. In triangle ABC, DE and BC are parallel. If DB is equal to 5.4 cm, AD is equal to 1.8 cm, EC is equal to 7.2 cm, then find AE. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. आणि आन्सर आहे AE इक्वल टू 2.4 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 2. In the figure given below, find RS and PS using the information given in triangle PSR. या ठिकाणी सोल्युशन देण्यात आलेले आहे. क्वेश्चन नंबर 3. In the following figure, circle with center D touches the sides of angle ACB at A and B. If angle ACB is equal to 52 degree, find the measure of angle ADB. त्याचे आन्सर पाहू. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. आन्सर आहे अँगल ADB इक्वल टू 128 डिग्री. क्वेश्चन नंबर 4. Verify whether points A 1-3, B 2-5 and C -4-7 are collinear or not. आन्सर पाहू. या ठिकाणी सोल्युशन देण्यात आलेले आहे. क्वेश्चन नंबर 5. कोणत्याही 4 क्वेश्चनचे आन्सर अभ्यासायचे आहे, पण या ठिकाणी आपण संपूर्ण क्वेश्चन अभ्यासणार आहोत. या ठिकाणी सोल्युशन देण्यात आलेले आहे. क्वेश्चन नंबर 3 मधील ए क्वेश्चन. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज अँड रिराईट इट एनी वन. 3 मार्क्ससाठी आहे. 2 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. कोणतीही 1 ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. या ठिकाणी आपण दोन्ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करणार आहोत. फर्स्ट ऍक्टिव्हिटी. In the following figure, XY is parallel to segment AC. If 2AX is equals to 3BX and XY is equals to 9, complete the activity to find the value of AC. Second activity.
Complete the following activity to prove that the sum of squares of diagonals of a rhombus is equal to the sum of squares of the sides. या ठिकाणी स्क्वाईस TR स्क्वेअर देण्यात आलेले आहे. तुम्ही स्क्वाईस RT स्क्वेअर लिहिले तरी चालेल. TR स्क्वेअर किंवा RT स्क्वेअर लिहिलं तरी चालणार आहे. क्वेश्चन नंबर 3 मधील बी क्वेश्चन. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन एनी 2. 4 क्वेश्चन दिलेले आहेत. कोणत्याही 2 क्वेश्चनचे आन्सर सॉल्व करायचे आहे 6 मार्क्ससाठी. प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर या ठिकाणी 3 मार्क्स मिळतील. पण या ठिकाणी आपण संपूर्ण प्रश्न अभ्यासणार आहोत जेणेकरून तुमचा सराव होईल. फर्स्ट क्वेश्चनचे आन्सर पाहू. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. Second question. Prove that tangent segments drawn from an external point to a circle are congruent. त्याचे आन्सर पाहू. Question number 3. Draw a circle with radius 4.1 cm. Construct tangents to the circle from a point at a distance 7.3 cm from the center. हा क्वेश्चन 2020 मध्ये देखील विचारण्यात आलेला होता. त्यामुळे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला ज्याही प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या सर्व प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे. क्वेश्चन नंबर 4. How many solid cylinders of radius 10 cm and height 6 cm can be made by melting a solid sphere of radius 30 cm? Answer. 60 cylinders can be made. क्वेश्चन नंबर 4. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 2. टोटल 3 क्वेश्चन दिलेले आहेत. कोणत्याही 2 क्वेश्चनचे आन्सर सॉल्व करायचे आहे. आपण या ठिकाणी संपूर्ण प्रश्न अभ्यासणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले आहे. क्वेश्चन नंबर 2. त्याचे आन्सर पाहू.
क्वेश्चन नंबर 3. The radii of the circular edges of a frustum of a cone are 14 cm and 8 cm. If the height of frustum is 8 cm, find pi is equals to 3.14. First, curved surface area of frustum. Second, total surface area of frustum. Third, volume of the frustum. Answer. क्वेश्चन नंबर 5. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी वन. 2 क्वेश्चन दिलेले आहेत. कोणत्याही 1 क्वेश्चनचे आन्सर 3 मार्क्ससाठी लिहायचे आहे. फर्स्ट क्वेश्चन. Square ABCD is a rectangle. Taking AD as a diameter, a semicircle AXD is drawn which intersects the diagonal BD at X. If AB is equal to 12 cm, AD is equal to 9 cm, then find the values of BD and BX. Answer. Therefore, BX is equal to 9.6 cm. सेकंड क्वेश्चन पहा. दोघांपैकी कोणताही एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची 2025 या वर्षाची मॅथेमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्री या विषयाची क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.